राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत। बहुजन दिव्यांग क्रांती सेनेच्या दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी नेवासा येथे उपोषण सुरू। नेवासा तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन दिव्यांग क्रांती सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अमित जेदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 9 फेब्रुवारी रोजी नेवासा नगरपंचायत चौकात उपोषण सुरू करण्यात आले आहे। नगरपंचायत हद्दीतील दिव्यांगाचे शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमाकुळ करून हक्काचे उतारे देण्यात यावे, दिव्यांगांना तात्काळ पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा, नगरपंचायत हद्दीतील दिव्यांगांना 5% निधीचा लाभ मिळावा, तसेच सदर निधीबाबत दरवर्षी माहिती देण्यात यावी, नगरपंचायत हद्दीतील दिव्यांगाची तात्काळ वारस नोंद लावण्यात यावी व उतारा मिळावा। नेवासा नगरपंचायत हद्दीतील दिव्यांगाला गाळे मिळावे, तसेच शासकीय जागेवर व्यवसायासाठी जागा मिळावी, नगरपंचायत हद्दीतील दिव्यांगाची पाणीपट्टी घरपट्टी माफ करावी, नगरपंचायत हद्दीतील दिव्यांगांना UDID कार्डसाठी शिबिराचे नियोजन करण्यात यावे, नगरविकास विभागाकडून दिव्यांग कल्याण निधी उपलब्ध व्हाव्यात अशा आमच्या मागण्या असल्याचे बहुजन दिव्यांग क्रांती सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अमित जेदे यांनी यावेळी बोलताना सांगितले। उपोषणाचे नेतृत्व बहुजन दिव्यांग क्रांती सेनेचे संस्थापक अमित जेदे हे करत असून त्यांच्या समवेत दिव्यांग क्रांती सेनेचे उपाध्यक्ष गणीभाई पठाण, सदस्य रहीम शेख, आरिफ पठाण, सुलेमान सय्यद, अर्जुन खरात, करीम पिंजारी, गुलाब शेख, अरुण भाकरे, अजजुद्दीन शेख, पुंजाराम मैसमाळे, हलिमा पठाण, नजमा शेख, बाबासाहेब जाधव, अनिल कराडे, श्रीपाद जाधव, सुनंदा लोळगे, रुक्साना शेख, जब्बार पठाण, अशोक पाटोळे, विजय दाणे, शाईबाज शेख, मुबारक शेख, मुकुंद काळे यांनी सहभाग नोंदवला आहे। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। आज आम्ही दिनांक 9/2/2026 रोजी बहुजन दिव्यांग क्रांती सेना संघटनेच्या वतीने नगरपंचायतच्या विरोधात उपोषण लावलेलं आहे। या संदर्भात आमच्या दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी शासनाने फार चांगल्या प्रकारे योजना राबवलेल्या आहेत, पण त्याचा लाभ नगरपंचायत हद्दीतील दिव्यांगांना मिळत नाही। उदाहरणार्थ जसं शासकीय जागा नावार करून मिळावी, शासकीय जागेवर घरकुल मिळावं, अंत्योदय नगरपंचायत हद्दीतील अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा, त्यानंतर तुम्हाला आपलं घरपट्टी पाणीपट्टी ही नगरपंचायत हद्दीतील दिव्यांगाची माफ व्हावी। ओके, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन हे चालू ठेवणार व हे या ठिकाणी हा प्रश्न नाही सुटल्यास अजून तीव्र आंदोलन आम्ही बहुजन दिव्यांग क्रांती सेना याच्या वतीने करणार आहोत। दिव्यांगांना 2016च्या कायद्यानुसार मारहाण नाही व्हायला पाहिजे, शासन निर्णयानुसार कारवाई झालीच पाहिजे, दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे, दिव्यांगाला हारमार झाली तर त्यानुसार शासन निर्णयानुसार कारवाई झालीच पाहिजे, 5% निधीचा लाभ मिळालाच पाहिजे, दिव्यांगाला घरकुल मिळालाच पाहिजे, शासकीय जागा नावावर करून मिळालीच पाहिजे। राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत। राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा।